Okay, so function of thyroid gland. So in thyroid gland we learn there are two types of cells. See, follicle of thyroid gland is filled with colloid. थायरॉइडचे जे फॉलिकल आहे तर त्या फॉलिकलच्या लाइनिंगला आपण सेल बघितला. सपोज हे थायरॉइडच्या थायरॉइड लोबच्या आतमध्ये असणारे हे राउंडेड फॉलिकल आहे. ह्या फॉलिकलच्या लाइनिंगला क्युबॉइडल सेल प्रेझेंट असतात. क्युबॉइडल इपिथेलियम जो बेसमेंट वरती प्रेझेंट आहे आणि या क्युबॉइडल इपिथेलियमला आपण काय म्हणतोय, फॉलिक्युलर सेल असं म्हणतो. आणि बाजूला जे स्ट्रोम आहे याच्यामध्ये सी सेल जे आहेत त्या ग्रुपमध्ये प्रेझेंट आहेत विच आर अल्सो कॉल्ड ॲज पॅरा फॉलिक्युलर सेल. सो या फॉलिक्युलर सेल आणि बाजूला ज्या आहेत त्या पॅरा फॉलिक्युलर सेल यांनाच सी सेल किंवा क्लिअर सेल असं म्हटलं जातं. आता हे जे थायरॉइड फॉलिकल आहे याचं इंटिरियर जे आहे ते कोलॉइडनी फिल झालेलं आहे. सो थायरॉइड फॉलिकल इट इज फिल्ड विथ कोलॉइड विच इज जिलॅटिनस. जिलॅटिनस सबस्टन्स आहे त्याला कोलॉइड म्हटलं जातं आणि या कोलॉइडनी ही कॅव्हिटी जी आहे ती भरलेली आहे. मग आता हे जे कोलॉइड आहे ते कसं तयार झालेलं आहे बघा. फॉलिक्युलर सेल सिक्रेट टू हार्मोन्स. फॉलिक्युलर सेल दोन हार्मोन सिक्रेट करतात. फर्स्ट हार्मोन आहे थायरॉक्सिन. थायरॉइड ग्लँडचा हार्मोन कोणता असतो, थायरॉक्सिन. आणि थायरॉक्सिनलाच टेट्रा आयोडो थायरोनिन असंही म्हटलं जातं. नेम नीट लक्षात घ्या, टेट्रा आयोडो थायरोनिन. आणि दुसरा जो हार्मोन आहे त्याचं नेम आहे ट्राय आयोडो थायरोनिन. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज T4 and it is called as T3. सो बघा फॉलिक्युलर सेल मी तुम्हाला आताच सांगितलं फॉलिकलच्या लाइनिंगला या ज्या क्युबॉइडल इपिथेलियल सेल आहेत ज्या बेसमेंट मेम्ब्रेनवरती रेस्ट आहेत तर या सेल दोन हार्मोन सिक्रेट करतात. त्यातला फर्स्ट हार्मोन आहे थायरॉक्सिन. थायरॉक्सिन या हार्मोनलाच टेट्रा आयोडो थायरोनिन असं म्हटलं जातं किंवा त्यालाच T4 म्हणतात. सो हे तिन्ही नेम तुम्हाला लक्षात ठेवायचे कारण तीन हार्मोन सिक्रेट होत आहेत. तीन पैकी टेट्रा आयोडो थायरोनिनलाच थायरॉक्सिन असं म्हटलं जातं. सो दुसऱ्या हार्मोनला थायरॉक्सिन म्हणत नाही, यालाच थायरॉक्सिन म्हटलं जातं. आणि दुसरा जो हार्मोन आहे त्याचं नेम आहे ट्राय आयोडो थायरोनिन. तर नेममध्ये एक दोन गोष्टी याच्यात तुम्हाला लक्षात घ्यायचे. एक टेट्रा म्हणजे 4, आयोडो फॉर आयोडीन आणि थायरोनिन म्हणजे टायरोसिन नावाचे एक अमिनो ऍसिड आहे. 20 डिफरंट टाईपचे अमिनो ऍसिड आहेत. तुम्हाला नेम माहिती असतील, माहिती आहेत सगळ्यांना. ॲलानाइन, व्हॅलिन, ल्युसिन, लायसिन, अस्पार्टिक ऍसिड, ग्लुटामिक ऍसिड. म्हणजे काही अमिनो ऍसिड इसेन्शियल असतात, काही नॉन इसेन्शियल असतात. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला हे आहे की नाही. ओके, तर हे जे अमिनो ऍसिड आहेत त्यापैकी टायरोसिन हे जे अमिनो ऍसिड आहे त्याचं मॉडिफिकेशन करून त्याला आयोडीन अटॅच करून हा टेट्रा आयोडो थायरोनिन तयार होतो ज्याला आपण थायरॉक्सिन असंही म्हणतो. आणि दुसरा जो आहे तो ट्राय आयोडो थायरोनिन. ट्राय आयोडो थायरोनिन म्हणजे T3. 3 आयोडीनचे मॉलिक्यूल तिथे अटॅच असतात. मग आता हे तयार होताना असे तयार होत नाही. सो सुरुवातीचा जो फॉर्म तयार झालेला असतो तो कसा आहे ते पहिल्यांदा लक्षात घ्या. सो फॉलिक्युलर सेल फर्स्ट आयोडीन इज अटॅच टू टायरोसिन. ठीक आहे, आयोडीन कोणाला अटॅच केलं जातं, टायरोसिन या अमिनो ऍसिडला. सो टायरोसिन अमिनो ऍसिड आहे त्याला आपण एक जर आयोडीन अटॅच केला तर काय होईल बघा, टायरोसिन प्लस 1 आयोडीन जर अटॅच झाला तर त्याला आपण म्हणणार मोनो आयोडो थायरोनिन. काय म्हणायचं त्याला, मोनो आयोडो थायरोनिन म्हणजेच T1. काय म्हणणार तुम्ही त्याला, T1. नीट लक्षात घ्या, पहिल्यांदा काय झालं त्याच्यामध्ये ज्या फॉलिक्युलर सेल आहेत, फॉलिक्युलर सेल लक्षात ठेवा, फॉलिक्युलर सेलच्या आतमध्ये जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीमध्ये काय आहे, कोलॉइड जिलॅटिनस मास आहे. मग ते जिलॅटिनस मास कशापासून तयार झालंय, हे जे मी सांगते त्याच्यापासून तयार झाले. कसं बघा, काय केलं जातं, टायरोसिन या अमिनो ऍसिडला एक आयोडीनचा मॉलिक्यूल अटॅच केला जातो. एक आयोडीनचा मॉलिक्यूल अटॅच झाला की तयार झालं मोनो आयोडो थायरोनिन, T1 तयार झाला. ठीक आहे, सपोज टायरोसिनला 2 आयोडीन अटॅच झाले तर याच्यामध्ये काय होणार आहे, डाय आयोडो
थायरोनिन किंवा T2 जो आहे तो तयार झाला. सो T1 आणि T2 हे दोन तयार झाले. नेक्स्ट T1 and T2 bind end to end and make colloidal mass. Make colloidal mass inside the follicle. एवढं क्लिअर झालं सगळ्यांना? हा, थायरॉइड ग्लँड मध्ये काय प्रेझेंट आहे? फॉलिकल प्रेझेंट आहे. फॉलिकलच्या लाइनिंगला काय प्रेझेंट आहे? फॉलिक्युलर सेल. ठीक आहे, तर या सेलच्या मदतीने काय केलं जातं? टायरोसिन या अमीनो ऍसिडला एक आयोडीन अटॅच केला जातो, तयार झालं T1. तसंच दुसऱ्या एखाद्या टायरोसिनला जर दोन आयोडीनचे मॉलिक्यूल अटॅच केले तर तो तयार झाला T2. हे T1 आणि T2 काय केले जातात? एंड टू एंड अटॅच केले जातात आणि त्यांचं कोलॉइडल मास जे आहे ते या कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असतं, जे मी तुम्हाला आधी कोलॉइड सांगितलं. अजून हार्मोन तयार झालेला नाही. सो हे कोलॉइड तयार झालं. त्यानंतर नेक्स्ट बघा, T1 and T2 फर्दर मेटाबोलाइज्ड. T1 and T2 further metabolized. Okay, and we get T3 and T4. म्हणजे पहिल्यांदा T1 T2 तयार केलं जाईल आणि T1 T2 चं मेटाबॉलिझम जेव्हा होईल तेव्हा त्यांच्यापासून काय तयार होणार आहे? T3 and T4. T3 म्हणजे ट्राय आयोडोथायरोनिन आणि T4 म्हणजे थायरॉक्सिन म्हणजेच आपला टेट्रा आयोडोथायरोनिन. आलं लक्षात? तर ते दोन हार्मोन जे आहेत ते या वेळी तयार केले जातात. ओके, सो हे झालं दोन हार्मोन बद्दल. मी आधीच तुम्हाला सांगितलं की थायरॉइड ग्लँड 3 हार्मोन सिक्रेट करते. त्यापैकी 2 समजले. 2 कोणी सिक्रेट केले? या फॉलिक्युलर सेल. एका डेट लिहिलं. समजलं हे सगळ्यांना? ओके, त्यानंतर नेक्स्ट T3 is secreted in small quantity. T3 जो आहे तो खूप कमी क्वांटिटी मध्ये सिक्रेट होतो, पण हा जो आहे तो मोर ऍक्टिव्ह आहे. इट इज मोर ऍक्टिव्ह दॅन T4. T4 पेक्षा हा जास्त ऍक्टिव्ह आहे. नाव थायरॉइड ग्लँड ही एकमेव ग्लँड आहे. थायरॉइड इज ओनली ग्लँड which store hormone. बाकी बऱ्यापैकी ग्लँड जे आहेत त्या हार्मोन तयार केला की रिलीज करतात. सो थायरॉइड ही एकमेव ग्लँड आहे जी तिचे हार्मोन तयार करते आणि काय करते? स्टोअर करून ठेवते. बाकी सगळ्या ग्लँड रिलीज करतात. सो हे स्टेटमेंट सुद्धा लक्षात ठेवा. आणि हे पुढचं इथं सांगते पॅराफॉलिक्युलर सेल or they are also called as C cell. So these cells secrete which hormone? Calcitonin. तर थायरॉइड ग्लँडनी सिक्रेट केलेले तिन्ही हार्मोन तुम्हाला समजले? ठीक आहे. हा, मग थायरॉइड ग्लँड मध्ये तुम्हाला बेसिक काय सांगितलं? फॉलिकलच्या लाइनिंगला फॉलिक्युलर सेल. पटपट आन्सर द्या. फॉलिक्युलर सेलनी काय तयार केले? 2 हार्मोन. कुठले 2? T3 आणि T4. त्यात थायरॉक्सिन कुठला? T3 के T4? T4 ला आपण काय म्हणतो? थायरॉक्सिन. तयार कसे झाले? कोणतं अमीनो ऍसिड? टायरोसिन. टायरोसिनला जर एक आयोडीन अटॅच केला तर काय तयार झाला? मोनो आयोडोथायरोनिन. T1. आणि जर एका टायरोसिनला 2 आयोडीन अटॅच केले तर तयार झाला डाय आयोडोथायरोनिन T2. T1 आणि T2 एंड टू एंड अटॅच करून कुठे स्टोअर केले जातात? फॉलिक्युलर कॅव्हिटी मध्ये स्टोअर केले जातात. आणि त्याचं फर्दर मेटाबॉलिझम झाल्यानंतर काय तयार होणार आहे? T3 आणि T4. सो या वेळी फॉलिक्युलर सेलनी T3 आणि T4 दोन्ही हार्मोन तयार केले. आणि कॅल्सिटोनिन हा जो हार्मोन आहे तो यांच्या बाहेर असणार आहे. तर सी सेल जे आहेत किंवा पॅराफॉलिक्युलर सेल त्या सेल काय सिक्रेट करणार आहेत? कॅल्सिटोनिन. त्याच्या नेम मध्येच आहे कॅल्सी. इट रेग्युलेट कॅल्शियम लेवल इन द ब्लड. ब्लडची कॅल्शियम लेवल रेग्युलेट करण्याचं काम करतो. समजलं इथपर्यंत? ओके.
TSTR secreted in small quantity. इट इज फिजिओलॉजिकली ओके. त्याची ऍक्टिव्हिटी जी आहे ती T4 पेक्षा जास्त आहे. जे काही फंक्शन्स कॅरी आउट होणार आहेत पुढे आपण फंक्शन पाहणार आहे T3 आणि T4 चे, तर तो जास्त ऍक्टिव्ह आहे किंवा जास्त फंक्शन कॅरी आउट. सो नेक्स्ट आपण फंक्शन्स बघतोय थायरॉक्सिनचे. First, it regulates basal metabolic rate BMR असंही याला शॉर्ट मध्ये म्हटलं जातं. सो हे मेन फंक्शन थायरॉक्सिनचं बेसल मेटाबॉलिक रेट रेग्युलेट करण्याचं काम करतो. नाउ व्हॉट इज मीन बाय बेसल मेटाबॉलिक रेट? सो तुमची बॉडी जेव्हा रेस्टिंग पोझिशन मध्ये रेस्टिंग कंडिशन मध्ये आहे त्यावेळी सुद्धा बॉडीची एनर्जीची डिमांड असते. काही अमाऊंट मध्ये कॅलरीज ज्या आहेत त्या खर्च होत असतात. जेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह असता एखादं काम करत असता नो डाऊट तेव्हा कॅलरीज लागणारच आहे, एनर्जी रिक्वायर्ड असणारच आहे. पण जेव्हा रेस्टिंगला असता तेव्हा सुद्धा कॅलरीज ज्या आहेत त्या इन्व्हेस्ट होतात, खर्च होतात. मग रेस्टिंग स्टेटला असताना किती कॅलरीज बॉडी इन्व्हेस्ट करते किंवा खर्च करते तर त्याला आपण बेसल मेटाबॉलिक रेट असं म्हणतो. सो बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजे रेस्टिंग स्टेटला बॉडी असताना जेवढं कॅलरी एक्सपेंडिचर आहे त्याला आपण तेवढा रेट म्हणतो की बेसल हा मेटाबॉलिझमचा रेट आहे आपल्या बॉडीमधला, त्याला तेवढ्या कॅलरीज लागतात. तर हा जो थायरॉक्सिन हार्मोन आहे हा बेसल मेटाबॉलिक रेट स्टिम्युलेट करू शकतो, जेणेकरून जर जास्त रिॲक्शन झाली, जास्त एनर्जी प्रोड्यूस झाली तर बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते काय होतं, इन्क्रीज होतं. सो बेसिक थायरॉक्सिनचं हे फंक्शन आहे, इट रेग्युलेट बेसल मेटाबॉलिक रेट. बेसल मेटाबॉलिक रेट रेग्युलेट करतो. नेक्स्ट इट स्टिम्युलेट प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस रेग्युलेट करतात. नेक्स्ट प्रमोट ग्रोथ ऑफ बॉडी टिश्यू. ओके, प्रोटीन सिंथेसिस एनहान्स करतात. सो बॉडी टिश्यूची ग्रोथ सुद्धा त्याच्यामध्ये होणार आहे कारण त्या ग्रोथसाठी प्रोटीनची रिक्वायरमेंट असते. नेक्स्ट बघा, इट हेल्प इन थर्मो रेग्युलेशन. थर्मो रेग्युलेशन बाय इंक्रीजिंग हीट. बाय इंक्रीजिंग आपल्या ज्या काही मेटाबॉलिक रिॲक्शन आहे तर या मेटाबॉलिक रिॲक्शन स्टिम्युलेट करतात. हे काम ह्या थायरॉक्सिनचं आहे. सो त्या जर स्टिम्युलेट झाल्या तर ते काय होतं, एटीपी तयार होती. मेटाबॉलिझम जर झालं तर आणि एटीपी जर तयार झाले तर बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते इन्क्रीज होऊ शकतं. सो खूप कमी टेम्परेचर झालेलं असेल तर इन्क्रीज करण्यासाठी किंवा थर्मो रेग्युलेशनसाठी, टेम्परेचर रेग्युलेट करण्यासाठी हा थायरॉक्सिन जो आहे तो रोल प्ले करतो. ॲक्च्युली रिलेटेड फंक्शन आहे. जर बेसल मेटाबॉलिक रेट रेग्युलेट करतोय तर नक्कीच तो कशामध्ये हेल्प करणार आहे, थर्मो रेग्युलेशनमध्ये, हीट प्रोडक्शनमध्ये तो हेल्प करेल. प्रोटीन सिंथेसिस स्टिम्युलेट करतो. सो बॉडीच्या टिश्यूची ग्रोथ होण्यासाठी सुद्धा हा हेल्प करेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, इट सपोर्ट द प्रोसेस ऑफ आरबीसी प्रोडक्शन. आपल्या बोन मॅरोमध्ये तिन्ही टाईपच्या सेल तयार होतात, आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट. मग त्यातले आरबीसी फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणतो आपण, त्या प्रोसेसला काय नेम आहे, फॉर्मेशन ऑफ आरबीसी इज कॉल्ड ॲज इरिथ्रोपोएसिस. काय म्हटलं जातं त्याला, इरिथ्रोपोएसिस. इरिथ्रोसाइट, आरबीसी आणि पोएसिस मीन सिंथेसिस. सो आरबीसी प्रोडक्शन स्टिम्युलेट करणाऱ्या वेगवेगळ्या ग्लँड्स आहेत ज्या ग्लँड आरबीसी प्रोडक्शनसाठी हेल्प करतात. तुम्ही किडनी लर्न केलेलं आहे एक्सक्रिएशन मध्ये, तर तिथं तुम्हाला सांगितलेलं की किडनी काही हार्मोन सिक्रेट करतात ज्याच्यामुळे आरबीसी प्रोडक्शन होतं. सो आता एनसीआरटी जेव्हा हे हार्मोन वाचाल एनसीआरटी मधून तर तिथं पर्टिक्युलरली अंडरलाईन करायचं, तिथं असे 2-3 ग्लँड्स आहेत
ज्या ग्लँड्सच्या इथं लिहिलेलं आहे की यांचं सिक्रेशन आरबीसी प्रोडक्शन स्टिम्युलेट करतं. तर शोधून काढायचे कोणकोणत्या ग्लँड्स आरबीसी प्रोडक्शन स्टिम्युलेट करतात. आलं लक्षात? किडनीमध्ये तुम्ही कसं शिकलेलं आहे, काही लोकांची किडनी जर डॅमेज झालेली असेल तर काय केलं जातं, डायलिसिस केलं जातं, बरोबर का? हा, पण डायलिसिस म्हणजे किडनीचे सगळे फंक्शन रिप्लेस होत नाही. डायलिसिस मध्ये काय केलं जातं, फक्त वेस्ट रिमूव्ह केलं जातं. किडनीचं तेवढं एकच काम आहे का, वेस्ट रिमूव्ह करणं? नाही, ती काही हार्मोन सुद्धा सिक्रेट करते, जसं की इरिथ्रोपोएसिस, आरबीसी प्रोडक्शन साठीचं हार्मोन. जर तुम्ही डायलिसिस केलं, ती मशीन तो हार्मोन आपल्या बॉडीमध्ये रिलीज करणार आहे का? नाही करणार. तुम्ही फक्त किडनीचं एक काम केलं म्हणजे सगळं झालं असं नाही. बाकीचे बरेच फंक्शन जे आहेत ते रिप्लेस होऊ शकत नाहीत मशीन, असं तेव्हा तिथं तुम्ही शिकला होता. सो बघा आज पुन्हा एकदा घरी गेल्यानंतर किडनीचं सुद्धा हे फंक्शन आहे. तसं थायरॉक्सिन मध्ये सुद्धा सांगितलं, इट सपोर्ट्स द प्रोसेस ऑफ आरबीसी प्रोडक्शन. आरबीसी प्रोडक्शनच्या प्रोसेसला हा सपोर्ट करतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, इट रेग्युलेट रिप्रोडक्टिव्ह सायकल इन फिमेल. रेग्युलेट रिप्रोडक्टिव्ह सायकल इन फिमेल. फिमेल मध्ये पर्टिक्युलरली रिप्रोडक्टिव्ह सायकल रेग्युलेट करणं हेही या हार्मोनचं काम आहे. आणि फायनली सी सेल मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की त्या कॅल्सिटोनिन हा हार्मोन सिक्रेट करतात. तर फंक्शन मी पॉइंट वाईज सगळे काढलेले आहेत. फर्स्ट, थायरॉक्सिन इट रेग्युलेट बेसल मेटाबॉलिक रेट. सेकंड, इट स्टिम्युलेट प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस स्टिम्युलेट करतात. नेक्स्ट, प्रमोट ग्रोथ ऑफ बॉडी टिश्यू. बॉडी टिश्यूची ग्रोथ प्रमोट केली जाईल. हेल्पिंग थर्मोरेग्युलेशन बाय प्रोडक्शन ऑफ हीट. हे चारही फंक्शन रिलेशन कळलं का बघा. बेसल मेटाबॉलिक रेट रेग्युलेट करतात, स्टिम्युलेट करतात म्हणजे काय, रिॲक्शन स्टिम्युलेट करतात. ठीक आहे, मेटाबॉलिझम म्हणजे अनाबॉलिझम प्लस कॅटाबॉलिझम, बरोबर का? सो या रिॲक्शन जर स्टिम्युलेट झालं तर एटीपी प्रोडक्शन स्टिम्युलेट होईल. एटीपी जर तयार झाले तर काय तयार होईल, हीट तयार होणार आहे एटीपीच्या ब्रेकिंगने. ओके, सो हे दोन रिलेटेड आहेत, तसं हे दोन रिलेटेड आहेत. स्टिम्युलेट प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस स्टिम्युलेट होणार तर टिश्यू ग्रोथ सुद्धा स्टिम्युलेट होणार. ग्रोथसाठी प्रोटीन जे आहे ते रिक्वायर्ड असतं. नेक्स्ट, आरबीसी प्रोडक्शन सपोर्ट करतं आणि रिप्रोडक्टिव्ह सायकल, फिमेलमध्ये रिप्रोडक्टिव्ह सायकल जे आहे त्याच्यामध्ये हेल्प करतं किंवा रेग्युलेट करतं. सो दीज आर दी फंक्शन्स ऑफ थायरॉइड ग्लँड. इथपर्यंत समजलं. सो थायरॉइड ग्लँड स्टडी करताना पहिल्यांदा स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची. नेक्स्ट, तिच्यामध्ये तयार होणारे 3 हार्मोन्स कोण सिक्रेट करत आहे आणि कसे सिक्रेट होत आहे. सो इथं बरेच डिटेल आहेत. एक अमिनो ऍसिड लक्षात ठेवायचे, टायरोसिन, त्याला अटॅच होणारे आयोडीन आणि त्याचे 3 प्रकार. T1 T2 पण तुम्हाला माहिती पाहिजे आणि T3 आणि T4 सुद्धा माहिती पाहिजे. आणि कॅल्सिटोनिन. कॅल्सिटोनिनचं फंक्शन इथं दिलेलं नाहीये, पण जेव्हा आपण पॅराथायरॉइड हार्मोन स्टडी करणार तेव्हा ती कुठला हार्मोन सिक्रेट करते, पॅराथायरॉइड ग्लँड सिक्रेट्स पॅराथ हार्मोन. त्याला पॅराथ हार्मोन PTH असं म्हटलं जातं. PTH आणि कॅल्सिटोनिन अँटागॉनिस्टिक आहे. एक कॅल्शियमची लेवल वाढवतं तर दुसरा कॅल्शियमची लेवल कमी करतो. तर त्याचे अपोजिट फंक्शन आहेत ते पुढे आपण पॅराथायरॉइड ग्लँड कंप्लीट झाल्यानंतर पाहणार आहे. आता जे दिलेले आहेत ते या ग्लँडचे डिसीजेस दिलेले आहेत, हायपो आणि हायपर सिक्रेशनचे. ठीक आहे, सो आपण आता डिसीजेस स्टडी करणार आहोत. पण त्याच्या आधी आपण कुठल्या ग्लँडचे डिसीजेस पाहिले होते, कोणत्या हार्मोनशी रिलेटेड पाहिले होते, ग्रोथ हार्मोन. कोणकोणते होते, पिट्युटरी, आणि ॲक्रोमेगॅल हे पाहिले होते. आता याच्यामध्ये थायरॉइड ग्लँडशी रिलेटेड कोणते डिसीजेस आहेत बघा. फर्स्ट, हायपर थायरॉइडिझम आपण पाहणार आहे. सो हायपर थायरॉइडिझम याच्यामध्ये इन्क्रीज्ड थायरॉइड हार्मोन सिक्रेशन असतं. थायरॉइड हार्मोनचं सिक्रेशन जे आहे ते जास्त होतं आणि त्यामुळे हायपर थायरॉइडिझम हा डिसीज जो आहे तो पाहायला मिळतो. मग त्याच्यामध्ये हायपर थायरॉइडिझममध्ये ग्रेव्स डिसीज येतो. सो मुलं इथं कन्फ्यूज होतात. थायरॉइड ग्लँडचे जे डिसीजेस आहेत थायरॉइड ग्लँडशी रिलेटेड, तर त्यात एक ग्रेव्स डिसीज आहे, दुसरा मिक्झेडिमा आहे आणि क्रिएटिनिझम आहे. तर ग्वायटर एक याच्यामध्ये आहे. सो बरेच डिसीजेस आहेत. सो त्या सगळे डिसीजेस तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे. सो फर्स्ट इज हायपर थायरॉइडिझम. ओके, hyperthyroidism means increased secretion of thyroid hormone. थायरॉइड हार्मोन जो आहे तो जास्त सिक्रेट केल्यामुळे होतो. मग आता जर याचं इन्क्रीज सिक्रेशन असेल तर काय काय होईल. आता आपण थायरॉक्सिनचे फंक्शन्स पाहिले. काय काय फंक्शन असतात, इट स्टिम्युलेट बेसल मेटाबॉलिक रेट, हीट प्रोडक्शन वाढवतो, प्रोटीन सिंथेसिस प्रमोट करतो,
टिश्यू ग्रोथमध्ये हेल्प करतो. फिमेलमध्ये रिप्रोडक्टिव्ह सायकल जे आहे त्याच्या फंक्शनिंगला सपोर्ट, आरबीसी प्रोडक्शन सपोर्ट करतो. जर इन्क्रीज झालं तर काय काय होईल? इन्क्रीजेस बेसल मेटाबॉलिक रेट. बेसल मेटाबॉलिक रेट जो आहे तो इन्क्रीज होईल. त्यानंतर स्वेटिंग, ओके, घाम येणं, हीट प्रोडक्शन जास्त होणार आहे, एटीपी जास्त प्रोड्यूस होतील. सो याच्यामध्ये स्वेटिंग असेल. नेक्स्ट सेन्सिटिव्हिटी, ओके, त्यानंतर फ्लशिंग, रॅपिड रेस्पिरेशन, रेस्पिरेशनचा रेट इन्क्रीज होईल. बल्जिंग ऑफ आयबॉल, ओके. सो हायपरथायरॉइडिझम, त्याचं मिनिंग तुम्ही लक्षात घ्या. हायर सिक्रिशन ऑफ थायरॉइड हार्मोन, थायरॉइड किंवा थायरॉक्सिनचं सिक्रिशन जे आहे ते इन्क्रीज होणं. जर थायरॉक्सिनचं सिक्रिशन वाढलं तर काय होणार आहे? बेसल मेटाबॉलिक रेट इन्क्रीज होईल. स्वेटिंग जास्त होईल याच्यामध्ये. सेन्सिटिव्हिटी दिलेले आहे, फ्लशिंग दिलेले आहे. त्यानंतर रॅपिड रेस्पिरेशन, एनर्जी प्रोडक्शनसाठी रेस्पिरेशनचा रेट काय झालेला असेल? इन्क्रीज झालेला असेल. अँड बल्जिंग ऑफ आयबॉल, आयबॉल जे आहे त्यांचे बल्ज दिसतात. सो हे हायपर सिक्रिशनचे काही सिम्पटम्स आहेत. मग याच्यामध्ये जो डिसीज पाहायला मिळतो तो फर्स्ट आहे ग्रेव्स डिसीज. ग्रेव्स डिसीज इज ऑल्सो कॉल्ड ॲज, येस, ग्रेव्स डिसीज इज ऑल्सो कॉल्ड ॲज एक्झोथॅल्मिक, येस, एक्झोथॅल्मिक. हां, मग गॉइटर तो दुसरा पण एक आहे आणि यालाही गॉइटर म्हणलेले ग्रेव्स डिसीजला. सो दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. एक्झोथॅल्मिक गॉइटर जे आहे याच्यामध्ये पर्टिक्युलरली प्रोट्रुडिंग आयबॉल. दुसरा जो आपण गॉइटर स्टडी करणार त्याच्यामध्ये थायरॉइड ग्लँड जे आहेत त्याचं स्वेलिंग झालेलं असतं. सो याच्यामध्ये आयबॉल जे आहेत ते पर्टिक्युलरली प्रोट्रुडिंग असतात किंवा बाहेर आलेले असतात. नेक्स्ट इन्क्रीज बीएमआर, इथं जे दिलेले आहेत तेच आपल्याला पाहायला मिळेल. इन्क्रीज बीएमआर, बेसल मेटाबॉलिक रेट जो आहे तो इन्क्रीज होतो. नेक्स्ट वेट लॉस. नेक्स्ट इन्क्रीज बीएमआर प्रोड्यूसेस इफेक्ट लाईक इन्क्रीज हार्टबीट, increased heartbeat. Next, increased blood pressure. Okay, next, higher body temperature. Okay, nervousness, irritability, tremor in figure, okay, and last bulging eyeball. पहिलं तर हे लक्षात ठेवा की थायरॉक्सिनचा मेन रोल मी तुम्हाला सांगितला मेटाबॉलिझम मध्ये. ठीक आहे, तो काय करतो? मेटाबॉलिझम स्टिम्युलेट करतो. जर ग्रेव्स डिसीज कशामध्ये येतोय? हायपरथायरॉइडिझम मध्ये. म्हणजे इथं थायरॉक्सिन हार्मोनचं सिक्रिशन काय झालेलं आहे? इन्क्रीज झालेलं आहे, जास्त झालेलं आहे. जर जास्त थायरॉक्सिन सिक्रीट झाला तर बेसल मेटाबॉलिक रेट काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. म्हणजे रिॲक्शनचा रेट वाढेल. जर त्या रिॲक्शन एनाबॉलिक आणि कॅटाबॉलिक असतील तर तुमच्या बॉडीमधलं स्टोर्ड फॅट, स्टोअर जी काही एनर्जी ती काय केली जाईल? यूज केली जाईल. सो वेट काय होणार आहे? त्याच्यामध्ये लॉस होणार आहे. सो वेट कमी होतं. त्यानंतर नेक्स्ट इन्क्रीज हार्टबीट. हार्टबीट काय इन्क्रीज होईल? बीट जेवढं जास्त तेवढं ब्लड पंपिंग जास्त. ओके, ब्लडचा फ्लो जर जास्त झाला बॉडी ऑर्गन्सना तर ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंटचा सप्लाय चांगला होतो, जास्त एटीपी तयार होतात. सो थायरॉक्सिन जास्त असल्यामुळे आणि बेसल मेटाबॉलिक रेट वाढलेला असल्यामुळे बीपी इन्क्रीज होणार आहे. नेक्स्ट बॉडी टेम्परेचर जे आहे ते इन्क्रीज होईल याच्यामध्ये. नर्वसनेस आणि इरिटेबिलिटी हे नर्वस सिस्टीमशी रिलेटेड. त्यानंतर ट्रिमर ऑफ फिंगर जे म्हणजे बोटं जे ते कापणं आणि बल्जिंग ऑफ आयबॉल किंवा प्रोट्रुडिंग आयबॉल. आयबॉल जे आहे ते प्रोट्रुडिंग त्याच्या सॉकेटमधून बाहेर आल्यासारखे दिसतं. सो दिस इज अबाउट द ग्रेव्स डिसीज ऑर एक्झोथॅल्मिक गॉइटर. सो गॉइटर या नेमवरून दोन डिसीजेस तुम्ही शिकणार आहे. दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. एक्झोथॅल्मिक गॉइटर हा हायपरथायरॉइडिझम मध्ये येणारा डिसीज. हे समजलं? ठीक आहे. इन हायपोथायरॉइडिझम देर इज डिफिशियन्सी ऑफ थायरॉइड हार्मोन. थायरॉइड हार्मोनची डिफिशियन्सीने जे डिसीजेस होतात त्या डिसीजेसना आपण हायपोथायरॉइडिझम असं म्हणतो. मग याच्यामध्ये पर्टिक्युलरली थायरॉइड ग्लँड काही पर्सनमध्ये जर रिमूव्ह केलेली असेल तर त्याला थायरॉइडोटॉमी
असं म्हटलं जातं. तर याच्यामुळे सुद्धा थायरॉक्सिन हार्मोनची डिफिशियन्सी त्या पर्सनमध्ये पाहायला मिळते. त्या डिफिशियन्सीचे 3 डिसऑर्डर आहेत. एक आहे क्रेटिनिझम, त्यानंतर दुसरा आहे मिक्झिडिमा आणि तिसरा आहे गॉइटर. तर क्रेटिनिझम जे आहे इट इज हायपोसिक्रेशन इन इन्फंट्स. इन्फंटमध्ये पर्टिक्युलरली जर कमी सिक्रेट झाला तर जो डिसीज होतो त्याला म्हटलं जातं क्रेटिनिझम. तर हायपोसिक्रेशनचे जे डिसऑर्डर आहेत हे डिसऑर्डर अडल्टमध्ये वेगळे आहेत आणि इन्फंटमध्ये वेगळे आहेत. आता जो आपण पाहतोय क्रेटिनिझम हा कोणामधला आहे? इन्फंटमध्ये जर थायरॉक्सिनचं सिक्रेशन कमी असेल तर हा डिसीज आपल्याला पाहायला मिळतो. अडल्टमध्ये जर थायरॉक्सिन कमी झालं तर त्यांच्यामध्ये मिक्झिडिमा असतो किंवा तो गॉइटर तो डिसीज आपण नंतर आयोडीनच्या डेफिशियन्सीने होणारा तो आपण नेक्स्ट पाहणार. सो हा इन्फंटमधला हायपोसिक्रेशनचा डिसीज आहे. नेक्स्ट आता जर थायरॉक्सिन हार्मोन सिक्रेट होत नसेल तर नक्कीच बेसल मेटाबॉलिक रेट जो आहे तो लो असतो. लो ऑक्सिडेशन, ग्लुकोज ऑक्सिडेशन जे आपण शिकतो एटीपी प्रोडक्शनसाठी काय होतं? ग्लुकोज ऑक्सिडेशन होतं की नाही? ग्लायकोलिसिस, टीसीए सायकल हे काय आहे? सगळं ऑक्सिडेशन आहे ग्लुकोजचं, बरोबर का? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन काढून घेतले जातं. तर तो ऑक्सिडेशनचा रेट जो आहे तो कमी राहतो. त्यानंतर शॉर्ट स्ट्रेचर्ड थायरॉक्सिन हा हार्मोन प्रोटीन सिंथेसिस स्टिम्युलेट करतोय. ते होणार नाही जर थायरॉक्सिन नसेल तर ते शॉर्ट स्ट्रेचर राहतात, ग्रोथ तेवढी जास्त होत नाही. नेक्स्ट मेंटली रिटार्डेड असतात, मेंटल डेव्हलपमेंट जी आहे ती तेवढी होणार नाही. स्किन जी आहे ती ड्राय राहते, टंग थिक असते. प्रोलॉंग निओनॅटल जॉन्डिस तुम्हाला झालेला आहे. जॉन्डिस काय असतं? हेपॅटायटिस काय? मग हेपॅटायटिस हा पण त्याला मराठीत का नाही म्हणतात जॉन्डिस? हा बहुतेक तोच वर्ड यूज केला जातो. सो जॉन्डिस जो आहे याच्यामध्ये काय होतं? जॉन्डिस मध्ये काय होतं? स्किन आणि आईज कसे दिसतात? हा लिव्हरचं फंक्शनिंग आहे बाईल ज्यूस तयार करणं जिथं ओल्ड आरबीसी ब्रेक होतात आणि हिमोग्लोबिन पासून बिलिरुबिन आणि बिलिवर्डिन तयार होतं, बरोबर का? तर ते जे बिलिवर्डिन ते फॅट सोल्युबल आहे. स्किनच्या खाली जे फॅट्स असतात त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह फॉर्म मध्ये राहतात, एक्सक्रीट होत नाहीत बॉडीच्या बाहेर आणि त्यामुळे त्यांची स्किन आणि आईज कशी दिसतात? तर याच्यामध्ये सुद्धा प्रोलॉंग निओनॅटल जॉन्डिस जे आहे तो पाहायला मिळतो. आणि कॉन्स्टिपेशन हा सुद्धा तुम्हाला माहिती आहे ना? कॉन्स्टिपेशन सुद्धा तुम्हाला झालेलं आहे. सो याच्यामध्ये जर ट्रीटमेंट करायची झाली तर ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ थायरॉक्सिन हार्मोन बाहेरून ऍडमिनिस्टर केला जातो आणि हे जे सिम्पटम दिसत आहेत हे कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. सो क्रेटिनिझम मध्ये फर्स्ट हे लक्षात ठेवा, हायपोसिक्रेशनचा डिसीज आहे, लो ऑक्सिडेशन होतं. त्यानंतर नेक्स्ट शॉर्ट स्ट्रेचर्ड, त्यांची जास्त हाईट इन्क्रीज होत नाही, मेंटली रिटार्ड राहतात, स्किन जी आहे ती ड्राय असते आणि टंग नॉर्मलपेक्षा जास्त थिक असते, जड होण्याची वजह. त्यानंतर नेक्स्ट प्रोलॉंग निओनॅटल जॉन्डिस आणि कॉन्स्टिपेशन हे प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला क्रेटिनिझम मध्ये पाहायला मिळतात. समजलं आहे? फिजिकल ग्रोथ